नुकताच पोस्टर गर्ल बघितला. आउटस्टँडिंग परफॉर्मन्सेस आहेत प्रत्येकाचे, एस्पेशली जित्या जोशी, अनिकेत विश्वासराव आणि संदीप फाटक. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्सेस आहेत. तुफान कामं केली आहेत सगळ्यांनीच. सोनाली जी मेन पोस्टर गर्ल आहे, अशी पोस्टर गर्ल आपल्या आयुष्यात असते याची जाणीव करून देण्यासाठी ही फिल्म खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटतं ही फिल्म लेखकाची आहे आणि तितकीच दिग्दर्शकाची आहे, कारण ज्या पद्धतीने लिहिली आहे, ज्या सेन्सिबिलिटीजला धरून लिहिली आहे, ती फिल्म कुठेही कॉमेडी आहे म्हणून किंवा त्याच्यात जो ह्युमर फॅक्टर आहे त्यामुळे ती वाहवत नाही जात. ती त्याच्या विषयाशी खूप खरी राहते आणि तितकीच सुंदर फिल्म बांधली आहे. फार छान दिग्दर्शन आहे फिल्मचं. फिल्म दिसायला टेक्निकली खूप सुंदर दिसते. सगळेच अभिनेते जे आहेत ते फार देखणे आणि उत्तम काम करणारे आहेत. त्यामुळे कुठली अशी मोमेंट नाही आहे जिथे आपण काहीतरी कॉफीतच आपलं लक्ष अडकलं आहे किंवा पॉपकॉर्न खाताना त्याच्यात लक्ष अडकलं आहे. फक्त फिल्ममध्ये आपण अडकून राहतो आणि फार आत्ताचा विषय आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे. पण तो विषय हाताळताना जी एक आपल्या रेग्युलर लाईफमध्ये बोलतानाची जी आपली एक स्टाईल असते की ह्युमरस वेमध्ये हाताळण्याची जी पद्धत आहे ती फार सुंदर आहे आणि फिल्म फारच ब्रिलियंट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी बहुतेक अजून 2-3 वेळा तरी नक्कीच बघेन. तुझ्या आयुष्यातली पोस्टर गर्ल? माझ्या आयुष्यातली माझी पोस्टर गर्ल माझी आई, कारण तिच्यावरती भरपूर प्रेम आहे माझं आणि तिचं माझं. सो डेफिनेटली माझी आई माझी पोस्टर गर्ल आहे. थँक्यू. थँक्यू.